नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ असणार आहे DMER भरती 2025च्या संदर्भामध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली समाजसेवा अधीक्षक म्हणजे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट बद्दल सर्व काही माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण सर्वांचे कट ऑफ जे आहे ते बघणार आहोत। महिलांचा कट ऑफ किती जाणार आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये यामध्ये ॲनालाइज करणार आहोत। तर महिलांना देखील या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल की त्यांचे किती मार्कावर फिक्स सिलेक्शन होऊ शकते, तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण बघा। सर्व कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ या ठिकाणी बघणार आहोत आणि या ठिकाणी फिक्स सिलेक्शन कोणाचे होणार आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत। आणि सोबत बघा याचा फायनल रिझल्ट कधी लागणार आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कधी बोलावल्या जाईल, कोणकोणते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे आणि सोबत फिक्स सिलेक्शन कोणाचे होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ थोडा या ठिकाणी लांब होणार आहे, परंतु माहिती तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे। तर बघा, कालच बघा याच्या मेरिट लिस्ट जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। 3 संवर्गासाठी मेरिट लिस्ट बाकी होत्या, समाजसेवा अधीक्षक, त्यानंतर फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन। तर तिन्ही मेरिट लिस्ट जी आहे ती काल जारी करण्यात आलेले आहे आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर आपण ते पोस्ट केलेले आहे आणि सोबत रँक वाईज देखील त्यांना अरेंज करून आपण टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केले आहे। त्यावरून अचूक अंदाज आपल्याला येऊन जाईल की टॉपर कोण आहे आणि किती मुलांचे सिलेक्शन होणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी बघा, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी। तर या ठिकाणी बघा, येणाऱ्या आगामी भरतीसाठी या ठिकाणी आपण PDF कोर्स लॉन्च केलेला आहे। बघा, येणारी प्रत्येक भरती जी आहे ती या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये सिलेक्शन जर घ्यायची असेल तर या ठिकाणी आपण फक्त 200 रुपयामध्ये PDF कोर्स लॉन्च केलेला आहे। तर बघा, खूप साऱ्या मुलांनी तो परचेस देखील केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यांना देखील आपण PDF कोर्स दिलेला आहे। बघा, सिंपली तुम्हाला या ठिकाणी QR कोड दिला जाईल, तो स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे। तर तुम्हाला सर्व काही नोट्स जे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे। तर बघा, यांना आपण किती नोट्स प्रोव्हाइड केल्या, 200 रुपयामध्ये सर्व काही। या ठिकाणी बघा, येणाऱ्या आगामी भरती जसे न्यायालय भरती निघालेली आहे, तब्बल 2000च्या वरती या ठिकाणी जागा आहे। तर लिपिक वगैरे लिपिक शिपाई वगैरेच्या जागा आहे। त्यानंतर तलाठी भरती येणार आहे, GMCच्या आता खूप साऱ्या भरती येणार आहे, मनपाच्या भरती येणार आहे। प्रत्येक भरतीसाठी हे PDF अतिशय उपयुक्त आहे। बघा, 200 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही जवळपास 15,000 ते 20,000 प्रश्न मिळणार आहे आणि सर्व टॉपिकचे बघा, इंग्लिश, मराठी, GK, कम्प्युटर, सर्व विषयाच्या या ठिकाणी तुम्हाला प्रश्न मिळणार आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी एवढे सर्व PDF तुम्हाला फक्त 200 रुपयात या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि सर्व काही प्रश्न जे आहेत ते याच PDF मधून येत असतात, कारण की बघा सर्व काही जे PYQ आहे त्यावर आधारित हे सर्व PDF तयार केलेले आहे। याच्या बाहेर कोणतेही प्रश्न येत नाही। जर हे सर्व PDF तुम्ही वाचले, चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तर तुमचं सिलेक्शन प्रत्येक भरतीमध्ये होणार याचं फिक्स या ठिकाणी गॅरंटी आहे। तर यासाठी तुम्हाला बघा नंबर देऊन देतो, 9284307184 9284307184 या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून 200 रुपयाचं पेमेंट करून सर्व काही PDF तुम्ही घेऊन टाका, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर चला आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकवर येऊया। तर बघूया आता या ठिकाणी ओपनची कट ऑफ किती जाणार आहे। तर ओपनची बघितल्यावर आपण या ठिकाणी वुमन्सची देखील कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी कट ऑफ बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, बघा टेलिग्राम चॅनल आहे आपले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकावर, यावर बघा PDF जे आहे ते अपलोड केलेले आहे। रँक वाईज समाजसेवा अधीक्षकचा PDF या ठिकाणी टाकलेला आहे आणि सोबत टॉप 33 फिमेल समाजसेवा अधीक्षकमध्ये टॉप 33 फिमेल जे आहे स्कोर करणार आहे त्यांचा देखील PDF टाकलेला आहे। यावरून तुम्ही ते बघू शकता, याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर बघा, आपण बघूया कट ऑफ किती जाणार आहे। तर त्यासाठी बघा तुम्हाला बघावं लागेल की जागा किती होत्या। तर या ठिकाणी आपण नोटिफिकेशनमध्ये बघून घेऊया समाजसेवा अधीक्षकच्या जागा किती होत्या। बघा, टोटल पदे होते समाजसेवा अधीक्षकसाठी या ठिकाणी 135 इतके टोटल पदे होते समाजसेवा अधीक्षकच्या। आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी अराखीव पदे किती होती, तर अराखीव पदे या ठिकाणी 35 होते। टोटल अराखीव पदे 35 होते आणि 35 पैकी 12 सर्वसामान्य होते आणि 10 हे महिलांसाठी होते। तर हे जे 12 लोक आहे बघा,
हे जे 12 लोक आहेत तर या 12 लोकांमध्ये कोण कोण असणार आहे, तर या 12 लोकांमध्ये जे आपण रँक वाईज आपला PDF आहे त्यामधील जे टॉपचे जे 12 लोक आहे ते यामध्ये असणार आहे आणि त्यामध्ये महिला देखील सामील राहणार आहे. तर महिला आणि पुरुष दोघांना पकडून टॉपचे 12 लोक जे आहेत ते यामध्ये येणार आहे. तर आता हे टॉपचे 12 लोक कोण आहे ते आपण जाणून घेऊया. तर त्यासाठी बघा या ठिकाणी आपल्याला PDF बघावं लागेल, रँक वाईज PDF. तर हा सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटचा रँक वाईज PDF ओपन करून घ्या आणि या ठिकाणी टॉपचे 12 लोक बघा कुठपर्यंत होत आहे. तर तुम्ही जर वरून काउंट केले तर टॉपचे 12 लोक बघा, टॉपचा स्कोअर जो करणारा आहे तो 175 पॉईंट समथिंग 175 मार्कवाला टॉपचा मुलगा आहे. तर या ठिकाणी बघा टॉप 12 लोक कुठपर्यंत होत आहे, तर 6157 सिरियल नंबर बघा या ठिकाणी 6157 निखिल विजय जाधव, ज्याला 166 मार्क आहे. तिथपर्यंत बघा या ठिकाणी टॉप 12 मुलं झालेले आहे. आणि तर बघा या ठिकाणी हे सर्व मुलं जनरल ओपनमध्ये फिक्स सिलेक्शन होणार आहे. ज्यांचे या 12मध्ये नाव आहे त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे. आणि बघा या ठिकाणी असं नाही की यांच्या खालचे सिलेक्शन होणार नाही. समजा या 12पैकी काही मुलं या ठिकाणी DVसाठी आले नाही किंवा ॲब्सेंट राहिले तर यांच्या जागी दुसऱ्यांचे देखील सिलेक्शन होणार आहे आणि या ठिकाणी वेटिंग लिस्ट देखील लागणार आहे. तर टॉप 12 जागा आहे तर वेटिंग लिस्ट या ठिकाणी टॉपचे 24 मुलं या ठिकाणी येऊ शकते आणि त्यामध्ये बाकीचे 12 वेटिंग लिस्टमध्ये राहू शकतात. तर या टॉप 12मध्ये 2 मुली देखील आहे. तर त्या 2 मुली कोणत्या आहे बघा, गायत्री गणेश राऊत यामध्ये बघा 6व्या नंबरची मुलगी, तिला 169 मार्क आहे आणि विजया कालिदास कावले तिला 169 मार्क आहे. तर दोघांनाही सेम मार्क आहे. तर या 2 मुली टॉप 12मध्ये सिलेक्ट होणार आहे जनरलमध्ये. तर टॉप 33 मुलींपैकी या 2 मुली ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही जनरलमध्ये टाकू शकता आणि जे बाकीच्या मुली ज्या आहेत ते बघा मुलींच्या 10 जागा आहे तर बाकीच्या 10 मुली जनरलमध्ये सिलेक्ट होणार आहे टॉप 33 मुलींपैकी. तर या ठिकाणी जनरलची कट ऑफ तुम्हाला यावरून माहीत पडली असेल की जनरलची कट ऑफ जे आहे निखिल जाधवपर्यंत 166 जाणार आहे. 166 ही या ठिकाणी जनरलची कट ऑफ राहणार आहे 166. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आता मुलीची कट ऑफ बघूया. तर टॉप 33 मुली बघा या ठिकाणी, तर बघा गायत्री आणि विजय आहे 2 मुली तर ज्या 12 जागा होत्या त्यामध्ये गेलेल्या आहे आणि बाकीच्या त्यानंतरच्या ज्या 10 मुली आहेत त्या फिमेलमधून सिलेक्ट होणार आहे, ओपन फिमेलमधून सिलेक्ट होणार आहे. तर त्या 10 मुली कुठपर्यंत येतात तर बघा त्या या ठिकाणी मंजुषा कुठे आहे, मंजुषा बघा या ठिकाणी मंजुषा सारंग 3408 सिरियल नंबर बघा या ठिकाणी डाव्या साईडला 3408 मंजुषा सारंग, जिला 157 मार्क आहे. तिथपर्यंत या ठिकाणी मुली सिलेक्ट होणार आहे. म्हणजे मुलींचा कट ऑफ 157.36 जाणार आहे. 157.36 इतका मुलींचा कट ऑफ राहणार आहे आणि काही मुली वेटिंग लिस्टमध्ये देखील येणार आहे. तर यावरून आपल्याला जनरलचा मुलांचा कट ऑफ माहीत पडला आणि मुलींचा देखील कट ऑफ या ठिकाणी माहीत पडला. तर या टॉपच्या लोकांची सिलेक्शन 100% ओपनमधून होणार आहे. तर या ठिकाणी बघा नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढलेले आहे, तर गायत्री गणेश राऊत यांचे 166 मार्क होते तर त्यांना 169 झालेले आहे. 3 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये वाढलेले आहे. कारण की बघा जास्त शिफ्टमध्ये याची एक्झाम झालेली नव्हती. जशी फार्मसिस्टची एक्झाम या ठिकाणी खूप साऱ्या शिफ्टमध्ये झाली होती तर त्या ठिकाणी 28 ते 30 मार्क मुलांचे वाढलेले आहे आणि स्कोअर जो आहे तो खूप हाय गेलेला आहे. तर फार्मसिस्टची कट ऑफ हाय जाणार आहे, परंतु समाजसेवा अधीक्षक बघा या ठिकाणी 3 मार्क वाढलेले आहे. 3 मार्क 2 मार्क अशाच प्रकारचे मार्क या ठिकाणी वाढलेले आहे. तर या ठिकाणी मुलींचा आपण या ठिकाणी बघितलं तर ह्या टॉपच्या 33 मुली तर 151 पर्यंत टॉप 33 मुली आहे. तर यानंतर आपण बघूया की समांतर आरक्षण वगैरे आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे मुलांची आणि मुलींची ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल.
तर आता बघा या ठिकाणी ही जी आहे ती या ठिकाणी तुमची पहिली मेरिट लिस्ट होत्या. टॉप 17 पोस्ट 17 प्रकारचे या ठिकाणी संवर्ग होते, तुम्हाला माहीतच असेल. त्यापैकी 14च्या लिस्ट आधीच आलेल्या होत्या आणि या राहिलेल्या 3 याच्या लिस्ट होत्या. तर यानंतर परत 35 ते 40 दिवसानंतर तुमची बघा या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. 35 ते 40 दिवसानंतर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे आणि त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज सर्वांचे नावं असणार आहे आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला रँक देखील माहीत पडणार आहे आणि त्यावरून तुम्हाला DVसाठी पात्रता कोणाची झालेली आहे हे माहीत पडणार आहे 30 ते 40 दिवसामध्ये. तर DVसाठी साठी सुद्धा तुम्हाला रेडी राहायचे आहे, कारण की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन एकदा का त्याची डेट आली तर 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला DVसाठी बोलवण्यात येते आणि त्यामुळे डॉक्युमेंट्स आताच चांगल्या प्रकारे रेडी करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला बघा सर्वात आवश्यक डॉक्युमेंट्स असते अधिवास म्हणजेच डोमिसाईल. अधिवास सर्टिफिकेट तुमच्याजवळ असावेच लागते. महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहे म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावरून माहीत पडते. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मस्ट आहे, कास्ट व्हॅलिडिटी देखील असावी लागते आणि त्या ठिकाणी OBC वगैरे असेल तर नॉन क्रिमिलियर. आणि बघा या ठिकाणी स्मॉल फॅमिली सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मागितले जाते. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट आणि ओळखपत्र वगैरे तुमच्याजवळ असावं लागतं. हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहे ते 100% तुमच्याकडे असलेच पाहिजे. आणि त्या ठिकाणी काही ॲडजस्टमेंट देखील केल्या जातात. स्टाफ वगैरे चांगला राहत असतो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी. तर या ठिकाणी आपण बघितले कोणत्या महिलांचे फिक्स सिलेक्शन होणार आहे ओपनमधून. तर या ठिकाणी आणखीन खूप मोठं या ठिकाणी रिझर्वेशन असतं, समांतर आरक्षण वगैरे, कॅटेगरी वाईज आरक्षण. तर कट ऑफ जी आहे ती ओपनची 157पर्यंत जाणार आहे आपण बघितली. पण ज्यांना या ठिकाणी 100 ते 140 मार्क आहे, 150 मार्क आहे, त्यांची होणार आहे की नाही. तर बघा त्यांनासुद्धा या ठिकाणी चांगला चान्सेस आहे, कारण की समांतर आरक्षणमध्ये खूप साऱ्या जागा आहे आणि या ठिकाणी त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे. तर फायनल रिझल्ट देखील आता लवकरच पब्लिश होणार आहे. तर या ठिकाणी बघा आपण कॅटेगरी वाईज देखील एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. जोपर्यंत या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट येत नाही तोपर्यंत कॅटेगरींचं आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, परंतु या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंज काय राहू शकते कट ऑफची ते कॅटेगरी वाईज आपण येते नक्कीच जे ॲनालिसिस आपण केलेलं आहे त्यावरून सांगू शकतो. तर बघा समाजसेवा अधीक्षक चा या ठिकाणी PDF बघा, रँक वाईज PDF. तर टॉपच्या मुलाला किती मार्क आहे, टॉपर 175चा आहे या ठिकाणी आणि त्याचे नॉर्मलायझेशनमध्ये बघा 168 मार्क होते, तर 7 मार्क वाढलेले आहे आणि 175 झालेले आहे. आणि त्याच्या खालचाच मुलगा बघा त्यालासुद्धा रॉ मार्क्स सेम होते 168, परंतु नॉर्मलायझेशनमध्ये त्याचे फक्त 5 मार्क वाढले. तर या ठिकाणी बघू शकता टॉप आपण 500 मुलं बघूया किती मार्काचे आहे टॉप 500. तर जवळपास बघा या ठिकाणी एका पेजवर किती मुलं आहे या ठिकाणी तुम्ही काउंट करू शकता. जवळपास 20 मुलं एका पेजवर आहे. तर या ठिकाणी टॉप 500 मुलं जवळपास 140च्या रेंजमध्ये आहे. 140च्या रेंजमध्ये टॉप 500 मुलं आहे. तर यामधून बघा ओपन आणि जनरल, ओपन आणि OBCचे बघा खूप सारे मुलं असतील, तर त्यांचा यातून बघा नंबर कट होणार आहे. त्यानंतर समांतर आरक्षण आणि SC ST OBC वगैरे येतात. तर यावरून आपण अंदाजा लावू शकतो की तुम्ही एक अंदाजा लावू शकता की
OBCची कट ऑफ किती जाणार आहे. तर OBCमध्ये बघा तुम्हाला जर 130 ते 140 मार्क असेल तर OBCमध्ये तुमचे चान्सेस बनू शकते. OBCमध्ये 130 ते 140 या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स असेल तर. त्यानंतर SCसाठी बघा, SCसाठी 128 ते 136 पर्यंत तुम्हाला मार्क्स असणे आवश्यक आहे, तर तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. त्यानंतर फिजिकली हँडिकॅप वगैरे समांतर आरक्षणामध्ये असेल तर तुमचं 110 ते 120 पर्यंत मार्क्स जरी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकता. तुमचं नाव त्या ठिकाणी राहू शकते. तर कॅटेगरी वाईज देखील आपण या ठिकाणी सर्व काही बघून घेऊया. तर हा सर्व PDF तुम्ही डिटेलमध्ये चेक करा. यावरमध्ये तुमची रँक किती आहे, किती मुलं तुमच्यावरती आहे, सर्व काही चेक करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला त्यावर नक्कीच या ठिकाणी हेल्प केल्या जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.